ठोस नदीवरील जुना व कमी उंचीचा पूल नूतनीकरणाचे काम मागील 8 ते 9 महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पुसद नागपूर मार्गावर एकेरी वाहतुकीमुळे दररोज कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो. पुलाच्या कामाच्या दर्जावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. राज्य महामार्गावरील या पुलामुळे नेहमी वाहतूक अडचणीत येत होत्या. पावसाळ्यात खूप पूस धरण ओव्हरफ्लो होताच पूर पाणी वाहून वाहतूक ठप्प होते. तत्कालीन विधान परिषद सदस्य निलय नाईक यांच्या प्रयत्नाने केंद्रीय रस्ते विकास निधीतून 20 कोटी खर्चाच्या नव्या पुलाचे काम एप्रिल 2025 मध्ये मंजूर होऊन सुरू झाले. 10 महिन्यांच्या मुदतीत एका बाजूचे काम ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन कार्यकारी अभियंता एम माधुकर यांनी 24 मे 2025 रोजी पत्रकारांना दिले. मात्र आता मुदत संपत आली तरी एका बाजूचे काम अपूर्ण आहे. कासव गतीला लाजवेल असा उल्हास देत काम चालू असल्याने जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित होतोय.